मित्रांनो, ह्या ज्या 2 दिसत आहेत ना, तर ह्या आपण एजामकडून आणल्या होत्या आणि ह्या मल्टी कलरच्या कोंबड्या जस्ट बुक झाल्या आणि आळंदीला गेल्या मित्रांनो. तर त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलंच असेल. आणि थोड्या वेळाखाली काय झालं, बऱ्यापैकी इतका पाऊस मोठा आला, एक छोटासा सडाका म्हणजे थोड्या वेळासाठी सडाका होता, पण खूप मोठा सडाका होता. बऱ्यापैकी थेंबांची जी साईज असते ना, ती बऱ्यापैकी मोठी होती, टपोरी थेंब होते आणि त्याने ना बऱ्यापैकी झोडपून काढले आमच्या या कोंबडीला. बाकी सगळे सेफ होते, पण ही कोंबडी थोडीशी बाहेर एक आपली पिलं वगैरे घेऊन इतर कोंबड्यांपेक्षा बाजूला राहते मित्रांनो. आणि ते काय झालं, इकडे काय आडोसा वगैरे नव्हता आणि बऱ्यापैकी पाऊस जोरात होता आणि सगळी पिलं पण भिजली आणि कोंबडी पण भिजली मित्रांनो. तर हाय हॅलो नमस्कार, मी गणेश तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय गावठी दरबार 1, गावठी दरबार 2 वरून आणि गावठी दरबार इंस्टाग्रामवरून सुद्धा मित्रांनो. तर ही जी पिलं आहेत ना, ही बंडूची कोंबडी आपण आणलेली आहे बंडूकडून आणि आपल्याकडे आता रुळली बऱ्यापैकी 9-10 महिने झाले असतील हिला आपल्याकडे आणून. आणि छान अंडी वगैरे घालते आणि हिनं ना खूप छान पिलं काढली मित्रांनो. पिलं काढायला एक नंबर क्वालिटीची कोंबडी आहे मित्रांनो ही. आणि बऱ्यापैकी हिच्या पाठीमागं खूप सारे पिलं दिसतात आणि मला वाटायचं की हिची पिलं बऱ्यापैकी मोठी आहेत, पण आत्ता लक्षात येते मित्रांनो, पाऊस पडल्यामुळे या पिलांची साईज खूप छोटी असते. म्हणजे पिलं फक्त पंख फुगल्यामुळे मोठे दिसतात आणि साईज बऱ्यापैकी लहानच असते त्यांची. आणि हे बघा, ही दुसरी कोंबडी जी आपण बाहेरून आणली आणि ह्या कोंबडीनं ही पिल्लं मित्रांनो ॲडॉप्ट केली आहेत, म्हणजे दत्तक घेतली आहेत. ह्यांची जी आई आहे ना, ती बऱ्यापैकी क्रूर निघाली. म्हणजे गेल्या खेपेला पण तिनं तसंच केलं होतं, आपली स्वतःचीच पिल्लं तिने मारले होते आणि मला नाईलाजानं त्या पिलांना दुसऱ्या कोंबडीखाली जबरदस्तीने ठेवावं लागलं आणि त्या पण कोंबडीनं ती पिलं स्वीकारली होती मित्रांनो. आणि ही ऑलरेडी दुसऱ्याची पिलं स्वीकारत होती, तर मग हिला विकत आणलं आणि मग हिच्या खाली ही पिलं दिली. एक दिवस थोडंसं गुरगुर करत होती, पिलं तर घेतली तिने लगेच पहिल्या स्टार्टिंगलाच, पण पिलं थोडंसं त्याच्या स्वतःच्या आईला मिस करत होती, चिवचिव करत होती. मग 2 दिवस फक्त ह्या पिलांना कोंडून ठेवलं आणि तिसऱ्या दिवसापासून ही पिलं ह्याच कोंबडीखाली राहिली आणि तिच्या आईकडे जात नव्हती. ही आई तिची आई मित्रांनो, सेंटरमधली ह्या पांढऱ्या कोंबडीच्या समोरची आई त्या पिलांची आई आहे. तर हिने पिलं मारली, त्यामुळे मग आपल्याला ती पिलं त्या कोंबडीला द्यावी लागली. पण ती कोंबडी खूप छान सांभाळते. आणि व्हायचं असं मित्रांनो, ही कोंबडी काय करायची, त्यांची रिअल आई ती पंख घ्यायची, तोंडामध्ये पंख पकडायची आणि आपटून आपटून मारायची किंवा मग बऱ्यापैकी त्यांचं आतडी वगैरे बाहेर काढायची. इतकं क्रूरपणे ती मारत होती मित्रांनो. आणि मग 2-3 पिलं तिने तसेच मारले आणि मग नंतर मग ह्या कोंबडीला मी आणलं आणि ह्या कोंबडीच्या खाली गेल्यापासून ना पिलं आता ग्रो करत आहेत मित्रांनो. त्यांची पंखांची व्यवस्थित साईज वगैरे वाढत आहे. ती कोंबडी पंख पण त्यांचे तोडून टाकायची आणि बऱ्यापैकी चमडा वगैरे काढायची, खूप त्रास द्यायची ती कोंबडी, म्हणून तिला बाजूला काढलं मित्रांनो. आणि ही एक कोंबडी आपण बाहेरून आणली होती. तर ती पण कोंबडी खूप छान आहे. म्हणजे 2 कोंबड्या मला अशा भेटल्या की खूप छान. एक तर ही मायाळू कोंबडी आहे, म्हणजे पिलं सांभाळते, आणि ही पण कोंबडी खूप छान पिलं काढते मित्रांनो. म्हणजे ज्या कोंबडीखाली जास्त पिलं असतात ना, असं समजून जायचं की ती पिलं खूप चांगलं काढायला कोंबडी आहे. आणि ती तशाच मला भेटल्यासुद्धा, म्हणजे साईज पण छान आहे, हाईट वेट चांगलं आहे आणि पिलं काढायला पण एक नंबर क्वालिटीच्या कोंबड्या आहेत आणि 20-25 अंडी स्वतः पोटाखाली घेतात मित्रांनो. म्हणजे एवढं मस्त राहतात ते. आणि हा एक माझा कोंबडा आणि ही एक गळाकाटूची कोंबडी. हे दोघांची ब्रीड खूप छान पडते मित्रांनो. आता सध्या हिच्या खाली पिलं आहेत, आता अंडी वगैरे द्यायला चालू करेल ती मित्रांनो काही दिवसानंतर. म्हणजे ही पिलं ज्यावेळेस सोडेल त्यावेळेस मग ती अंडी वगैरे घालेल. मग त्यावेळेस आपल्याला एक टायमाची अंडी घ्यायची आहेत आणि नंतर मग सरांना द्यायचं आहे मित्रांनो आपल्याला ही कोंबडी. पण खूप सुंदर कोंबडी आहे आणि हिच्यापासून एक अशी कोंबडी मिळेल अशी माझी आशा आहे. बघूया अंड्यांमधून, हिने दिलेल्या अंड्यांमधून कसं पिलं निघतं काय नाही ते. आणि जर एखादी मादी निघाली तर खूप भारी. आपल्याकडे गळाकाटूचा नर निघाला मित्रांनो, तसा मादी तशी नाही निघाली. तर एकंदरीत ही पिलं कशी वाटते नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.